लाडक्या बहिणींसाठी आली आनंदाची बातमी। अखेर का लाडक्या बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता। लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। आजच हा मेसेज आलेला आहे। तारीख सुद्धा पाहू शकता तुम्ही 18/12/2025 आजपासून पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र जमा होत आहे। दोघं हप्त्याचे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की कधी जमा होईल, कधी जमा होईल। अखेरकार आज प्रतीक्षा पूर्णपणे समाप्त झालेली आहे आणि 2 हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा माहिती काय आलेली आहे। लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्हाला नावं वाचून दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। आणि सर्वात प्रथम म्हणजे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। 16वा हप्ता आणि 17वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। बघा इथंच माहिती आलेली आहे। 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले असतील आणि SMS सुद्धा आलेला आहे। बघा इथं पाहू शकता तुम्ही 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र आलेला आहे आणि आज SMS आलेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता आज SMS आलेला आहे। लाडक्या बहिणींना नवीन GR सुद्धा आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनावरच तुम्ही अवलंबून राहू नका। तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होत आहे याचा मेसेज आलेला आहे। डिअर कस्टमर डेबिट पेमेंट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे। नवीन GR आलेला आहे। या GR मध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे। ती माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वाचून दाखवणार आहोत। कोणकोणती माहिती लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे, लाडक्या बहिणींना कसं याचा फायदा होऊ शकतो, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवाला आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण याचप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना येतात सर्व योजनेची माहिती आपण देत असतो। म्हणून चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। तर मेसेज वगैरे तुम्हाला मेसेज आला नसेल, बघा सर्वात अगोदर तुम्ही तुमचं मोबाईल चेक करा। मोबाईलवर तुम्ही पाहू शकता मेसेज आला असेल आणि मेसेज जर आला नसेल तर काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला हप्ता जमा होईल, हे सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर बघा सर्वात प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये इथे पाहू शकता सर्व डिटेलवर माहिती आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बघा पहिल्या टप्प्यामध्ये इथं 12 जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप होणार आहे। म्हणजे आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी वाचून दाखवतो। तर पहिला टप्पा आहे उद्या। दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि अशा प्रकारे 3,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। तर बघा 3,000 रुपयाचा जो तुम्हाला मेसेज येणार आहे अशा प्रकारे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपयाचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपयाचा, तिसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपयाचा, म्हणजे प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर यामध्ये काय काय फरक होणार आहे, फक्त यामध्ये बदल होणार आहे। तर काही बहिणींना 1,500 रुपयाचा सर्वात अगोदर मेसेज येईल, त्यानंतर 1,500 रुपयाचा, 3,000 रुपयाचा, पण जास्तीत जास्त बहिणींना 3,000 रुपये प्रमाणे मेसेज येताना आपल्याला दिसून येतोय। म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बहिणींना 2 मेसेज येतील। पहिला मेसेज 1,500 रुपयाचा असू शकतो आणि दुसरा मेसेज 1,500 रुपयाचा, नाहीतर 3,000 रुपयाचा डायरेक्ट मेसेज तुम्हाला येणार आहे। जसं की हा मेसेज आलेला आहे 3,000 रुपये डायरेक्ट जमा झालेले आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला येऊ शकतो। तर आज पहिल्या टप्प्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी आपण पाहूया। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे वाटप होणार आहेत। तर बघा पश्चिम महाराष्ट्र कोकणमध्ये या 12 जिल्हे आहेत। मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये या 12 जिल्हे आहे आणि विदर्भामध्ये या 12 जिल्हे आहेत। तर बघा यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे याची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी वाचून दाखवतो। लेकिन सर्वात अगोदर तुम्हाला याची यादी वाचून दाखवतो कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे। बँकांची सुद्धा यादी आलेली आहे, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। तर सर्वात प्रथम बघा
पहिली जी यादी आलेली आहे सरकारी बँकांची यादी आली आहे। सर्वात अगोदर सरकारी बँकांमध्ये पैसे जमा होतील। तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो, पण तुमचं बँक खातं या खात्यामध्ये बँकांमध्ये असणे गरजेचं आहे। तर बघा, पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया। तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल। दुसरा बँक ऑफ महाराष्ट्र बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तुम्हाला नक्की पैसे जमा होईल। बँक ऑफ बडोदा मध्ये पैसे जमा होत आहे। युनियन बँक मध्ये पैसे जमा होत आहे। पंजाब नॅशनल बँक मध्ये जमा होत आहे। कॅनडा बँक मध्ये असेल तुमचं खातं तर तुम्हाला पैसे जमा होत आहे। दुसरी यादी आलेली आहे प्रमुख यादी, म्हणजे खासगी ज्या बँक आहे त्या खासगी बँकांची यादी आलेली आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये या बँकांपैकी जर खातं असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील। त्यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकांमध्ये दुसऱ्या यादीमध्ये टप्पा आलेला आहे। दुसऱ्या यादीमध्ये पैसे जमा होतील। तिसरी यादी जी आलेली आहे तर तिसरी यादीपैकी जर तुमचं बँक असेल जसं की एचडीएफसी फर्स्ट बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर एअरटेल पेमेंट बँक, या तिसऱ्या टप्प्यामध्ये या तिसऱ्या इतर बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे बँकांची यादी आलेली आहे। आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा होणार आहेत। तर बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे तो मराठवाड्यातील संभाजीनगर मध्ये। पूर्वीचं तुम्हाला माहितच आहे काय नाव आहे, तर संभाजीनगर मध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत आहे। तर दुसरा जिल्हा आहे तो, तर बघा धुळे जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होत आहे। तिसरा जिल्हा आहे तो ठाण्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होत आहे। ठाणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। सांगलीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। चौथा जिल्हा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप होत आहे। त्यानंतर रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। रत्नागिरीमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे वाटप झालेले आहेत। तर या 5 जिल्ह्यांची यादी आहे। तर यामध्ये आता विदर्भामध्ये सुद्धा आता गोंदिया जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये आणि त्याच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत। तर बघा, या जिल्ह्यांपैकी आता मराठवाड्यामध्ये हिंगोली, नंदुरबार आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले आहेत। तर बघा, या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे। आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे येणार आहेत। तर बघा, तर यापैकी आता यामध्ये आता शेवटचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, पहिला जो विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्ये आज 4 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। दुसरा विभाग मध्ये 4 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या विभाग मध्ये 4 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे असं टोटल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला नक्की पैसे जमा झालेले असतील, आणि जमा झाले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला पैसे जमा झाले असतील। तर सर्वात अगोदर जर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल, बघा 1500 रुपयाचा जर मेसेज तुम्हाला आला असेल तर घाबरू नका, तुम्हाला परत दुसरा मेसेज 1500 रुपयाचा येणार आहे, म्हणजे 3000 रुपये नक्की तुम्हाला जमा होतील। पहिला मेसेज 1500चा, दुसरा मेसेज 1500चा, 3000 रुपये 2 हप्त्याचे, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे, एकत्र जमा होईल। आता तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही। जमा झाला असेल तर 1500 झाले का 3000 रुपये जमा झाले ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा। कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा, जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता। आता माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे की आजपासून वितरण सुरू झालेलं आहे। आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये।